मित्रांनो, सोलार पंप योजनेसाठी जे जे लाभार्थी पात्र होत आहेत त्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज येत आहेत। शेतकरी सेल्फ सर्वे करत आहेत, ज्यांना पेमेंटचे ऑप्शन देण्यात येत आहेत ते पेमेंट करत आहेत, ज्यांना वेंडर सिलेक्शनसाठी पर्याय उपलब्ध झाले आहेत ते वेंडर निवड करत आहेत। आणि अशा प्रकारे सोलार पंप योजनेच्या ज्या ज्या प्रक्रिया असतात त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण या ठिकाणी होत आहेत। सेल्फ सर्वे करताना एरर येत आहे, पेमेंट करताना समस्या येत आहेत। 24 तासाकरता पेमेंट प्रोसेस मध्ये जर अटकले तर 24 तासाकरता थांबण्याचे सांगितले जात आहे। तसेच काही जणांचे पेमेंट झालेले आहेत, काही शेतकऱ्यांचे वेंडर निवडताना चुकीचे निवडले गेले, काही शेतकऱ्यांना कंपनीमध्ये आता बदल करायचा आहे। त्याचप्रमाणे बरेच साऱ्या जणांचे सेल्फ सर्वे पूर्ण झाला, त्यानंतर पेमेंटची प्रोसेस देखील झाली व वेंडर सिलेक्शन पूर्ण केले व आता यापुढे काय करायचं हा देखील शेतकऱ्यांच्या समोर एक प्रश्न आहे। त्याचप्रमाणे खूप साऱ्या अर्जदारांच्या मनामध्ये प्रश्न आहे की नवीन पेमेंटची प्रोसेस कशी करायची। मित्रांनो, आपण वेळोवेळी सोलार पंप योजनेची माहिती देत असताना सांगत आहोत की सध्या सोलार पंप योजना ही महावितरणच्या अंतर्गत राबविल्या जात आहे। या अगोदर ज्यांनी कुसुम अंतर्गत मेळाकडे अर्ज केले आहेत ते अर्ज देखील आता या योजनेच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात येत आहेत। ज्यांना MKID मिळालेला आहे किंवा जे MSID वाले आहेत अशा दोन्ही अर्जदारांना पेमेंटचे ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहे व MSID अर्जदार यांनी पहिले कोटेशन भरले आहेत ते वजा करून त्यांनाही पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत। अशा प्रकारे राज्यामध्ये सध्या 2 लाख पंपाची ही सोलार पंपाची योजना महावितरणच्या माध्यमातून राबविल्या जात आहे। मित्रांनो, यामध्ये आता काही अर्जदारांनी मोबाईल नंबर एकापेक्षा जास्त अर्जाला दिल्यामुळे त्यांना देखील समस्याला सामोरे जावे लागत आहे। लॉग इन झाल्यानंतर दुसरेच लॉग इन येत आहे, त्यामुळे सेल्फ सर्वेचे ऑप्शन दाखवत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो लाभार्थी पात्र असून देखील त्याला सर्वे पूर्ण करता येत नाहीये। मित्रांनो, तुमच्या सोबत जर असं होत असेल म्हणजेच एकापेक्षा जास्त अर्जाला तुमचा मोबाईल नंबर गेला असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम या अर्जासाठी एकच मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे आणि यासाठी तुम्हाला मेळाच्या कार्यालयामधून किंवा महावितरणच्या कार्यालयाच्या माध्यमातून किंवा महावितरणचे जे काही अधिकारी या सोलार योजनेच्या संबंधित काम पाहत आहेत यांच्याकडे तुम्हाला मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा लागणार आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक महत्त्वाचा विषय असा आहे की पेमेंटचे ऑप्शन आलेले आहेत परंतु त्याच्यावर क्लिक केल्यानंतर दुसरेच ॲप इन्स्टॉल होत आहे व त्यामध्ये देखील सेल्फ सर्वेचे ऑप्शन दाखवण्यात येते, परंतु या ठिकाणी संशय शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे। मित्रांनो, या ठिकाणी एक सावधगिरी व महत्त्वाची अशी माहिती आपल्याला सांगत आहे, आपण नीट समजून घ्यावी। मित्रांनो, यापूर्वी ज्या ज्या लाभार्थी यांनी महाऊर्जा अंतर्गत कुसुम सोलार पंपासाठी पात्र करण्यात आलेले होते अशा सगळ्याच लाभार्थ्यांचे आधार नंबर, अर्जदारांची नावे, त्यांची सर्व माहिती जी आहे ती फ्रॉड करणाऱ्या, ऑनलाईन चोरी करणाऱ्या, भामटेगिरी करणाऱ्या लोकांकडे गेलेली आहे। म्हणजेच थर्ड पार्टीकडे तुमचा डाटा लीक झालेला आहे। कारण आपण पाहिलं होतं की याद्या या अगोदर सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आल्या होत्या, परिणामी आपण पाहिलं असेल की राज्यातील कुसुम सोलार पंपाच्या नावाखाली बनावट पेमेंटचे ॲप असेल, बनावट वेबसाईट असेल, अशा चुकीचा मार्गाचा अवलंब करून राज्यातील अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे। त्यामुळे फसव्या मेसेजमधील लिंकवर जाऊन ॲप इन्स्टॉल करू नका, त्यातून पेमेंट करू नका, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात घ्यायला पाहिजे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इतकंच। पुन्हा भेटूया एका नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।